आणि ही महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत। खोक्या भोसलेला न्यायालयात आता हजर करण्यात येत आहे। शिरूर कासार कोर्टाकडे आता त्याला रवाना करण्यात येत आहे। खोक्याला घेऊन पोलीस शिरूर कोर्टाकडे रवाना झाले। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच प्रियंका, खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक केलं होतं। त्याची सकाळी आरोग्य तपासणी करण्यात आली आणि आता जर आपण बघितलं तर खोक्या भोसलेला घेऊन पोलीस जे आहे ते शिरूर न्यायालयाच्या दिशेने सध्या निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर बराच वेळ खोक्या भोसलेला पोलीस स्थानकामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्याला घेऊन पोलीस पथक जे आहे शिरूर न्यायालयाच्या दिशेने रवाना होत आहे। त्या ठिकाणी 14 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात येणार आहे आणि त्यानंतर किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जर सध्या बघितलं तर या ठिकाणी त्याला पोलीस घेऊन न्यायालयाच्या दिशेने रवाना होत आहे। नक्कीच खोक्याला घेऊन पोलीस शिरूर कोर्टाकडे रवाना झाले। दत्ता, किती वेळ साधारणतः लागेल कोर्टापर्यंत जाण्यासाठी? खरं तर 5 ते 10 मिनिटं फक्त कोर्टापर्यंत जाण्यासाठी लागू शकतात आणि त्यानंतर लगेचच तातडीनं खोक्या भोसलेला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे आणि त्याच्या कोठडीवरती सुनावणी जी आहे ती केली जाणार आहे। आपण जर बघितलं तर सध्या हा सगळा जो ताफा आहे तो सगळा न्यायालयाच्या दिशेने निघत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये हा सगळा जो खोक्या भोसलेला घेऊन निघालेला पोलिसांचा ताफा जो आहे तो न्यायालयामध्ये पोहोचू शकतो आणि त्यानंतर खोक्याच्या या संपूर्ण केसवरती सुनावणी होऊ शकते। आपलं लक्ष असेल। दत्ता, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। ही थोड्या वेळ पूर्वीची दृश्य आपण पाहतोय। पोलीस ठाण्यातून त्याला बाहेर आणण्यात आलं आणि त्यानंतर आता शिरूर कोर्टाकडे खोक्याला घेऊन पोलीस रवाना झालेत।